राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं पिकं उद्ध्वस्त झालेत, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत। पाहूया या संदर्भातल्या काही बातम्या। चांदवड तालुक्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, डोंगळे तसंच पालेभाज्यांमध्ये समावेश असलेल्या दोडक्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील शेतकरी आत्माराम बोरसे यांनी गट क्रमांक 468 मधील आपल्या 1 एकर क्षेत्रात दोडक्याचं पीक घेतलं होतं। या पिकासाठी आतापर्यंत सुमारे 1 लाख रुपयांपर्यंत खर्च झाला होता। मात्र काल झालेल्या अवकाळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। या नुकसानीची दखल घेऊन शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। जालना तालुक्यातील मोजपुरी परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते तसंच आमदार अर्जुन खोतकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली। मोजपुरी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी अडचणीत सापडलेत। आमदार खोतकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नुकसानाची सविस्तर माहिती घेतली। यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल हा शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्यात। तसंच या गंभीर परिस्थितीची माहिती विधानसभेत कृषी मंत्र्यांसह सर्व सदस्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचंही त्यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। गेले 2 दिवस अवकाळी पावसाचा तडाखा या संपूर्ण भागामध्ये जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला बसत आहे। खरं तर मी आज भिलपुरी शिवारामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी आलेलो आहे। बाजरी, कांदा, फळबाग या तत्सम पिकाची पाहणी केली। पावसामुळे अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे। मी प्रशासनाला तशा सूचना केलेल्याच आहेत की तातडीनं पंचनामे करा, घटनास्थळावरती जा आणि कदाचित शासकीय यंत्रणा आपल्यापर्यंत पोहोचली नसेल शेतकऱ्याला, तर शेतकऱ्याला सुद्धा सूचना केल्या की तुम्ही जिओ टॅगिंग फोटो काढा, अपलोड करा आणि मग पुढची कारवाई आम्ही या ठिकाणी करू। शासन निश्चितपणे या संदर्भामध्ये, या गारपिटीच्या संदर्भामध्ये निर्णय घेईल। आम्ही माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी बोलून, कृषी मंत्र्यांशी बोलून तातडीने या संदर्भातला निर्णय घ्यावा। पुण्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस पडला असून सलग 4थ्या दिवशी दुपारी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। याबाबत हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केलं होतं। स्वारगेट, कात्रज, कोंढवा आणि कोथरूडसह अनेक भागात 1.5 तास सलग पाऊस पडला, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय, ज्यामुळे नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागला। अचानक आलेल्या पावसामुळे शहरात लोकांचं हाल बेहाल झालेत, परंतु हवामान खात्याचे सतर्क पाऊल आणि नागरिकांची दक्षता यामुळे मोठ्या दुर्घटनेची माहिती मिळालेली नाही। पुण्यातील पावसाचं हे थोडक्यात उत्साहवर्धक दृश्य होतं, तरी नागरिकांनी रस्त्यावर काळजी घेणं हे आवश्यक आहे। इगतपुरी तालुक्यातील भामनगर आणि काकुस्ते या परिसरात 2 लग्नाच्या समारंभादरम्यान अचानक मुसळधार पाऊस पडला। मंडपात मंगलाष्टक चालू असताना जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसानं दोन्ही समारंभ थोडे थांबवण्यात आले। पावसामुळे मंडप आणि परिसर भिजला, त्यामुळे भोजन समारंभ काहीसा विरजला, मात्र वरात्यांमध्ये हसू आणि उत्साह कायम राहिला। साधारण अर्धा तास सुरू राहिलेल्या या पावसामुळे एक वेगळा उत्साही क्षण अनुभवायला मिळाला आणि वरात्यांची उडालेली तारांबळ पाहणाऱ्यांना आनंदाचा क्षण देत राहिला। या पावसामुळे लग्नातील क्षण गमतीदार आणि आठवणींचा बनला, जिथं निसर्गानंही आपल्या रंगीत प्रवेशानं समारंभात जीव ओतला। हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। अनेक शेतकऱ्यांची पिकं अक्षरशः जमीनदोस्त झालेत। अर्धापूर तालुक्यातील चेनापूर येथील शेतकरी बालाजी राठोड यांनी 2.5 एकर क्षेत्रामध्ये उन्हाळी ज्वारीची लागवड केली होती। मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार अवकाळी पावसामुळे त्यांच्या शेतातील संपूर्ण ज्वारीचं पीक भुईसपाट झालं। यामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय।
या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी बालाजी राठोड यांनी केली आहे. मी चेन्नापूर येथील रहिवासी असून बालाजी हेमाजी राठोड गट क्रमांक 35 मध्ये माझी जमीन आहे आणि माझ्या जमिनीची जेवारीची ही अवस्था काल 3 दिवसापासून वादळी वारा, पाऊस आणि या नुकसानीमुळे माझी आज 1 हेक्टर जमीन म्हणजे 2.5 एकर जमिनीवरली जे जेवारी आहे ही जेवारी जमीन उद्ध्वस्त झाली आहे. आम्ही काय करणार, कसं करणार, हे पीक लहान पिके होऊन गेली आहे. आम्ही कसं कर्ज फेडणार, कसं पुढचं व्यवहार करणार याची आता आम्हाला तुम्ही सरकारनं आमच्या मायबाप आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे. पंचनामा करून माझ्या जेवारीची मला मदत काहीतरी भरपाई करून देण्याची विनंती करतो. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. निफाडच्या वाकद येथील अरुण बडवर या दिव्यांग शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. शारीरिक अडचणींवर मात करत अरुण बडवर यांनी मेहनतीनं कांद्याचं उत्पादन घेतलं होतं. मात्र अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला संपूर्ण कांदा भिजून गेलाय. त्यामुळे त्यांच्या कष्टावर पाणी फिरलंय आणि आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झालंय. अवकाळी पावसामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही फटका बसलाय. शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. माझा 2.5 एकर कांदा काढणीला आलेला आहे. त्यात काही काल कांदे काढायला सुरुवात केली तर अचानक पाऊस आल्यामुळे माझं फार मोठं नुकसान झालं. आमचं काही ठिकाणी मकाचं पण फार मोठं नुकसान झालं दुसऱ्या क्षेत्रामध्ये. तर मग आम्हाला सरकारकडून त्वरित पंचनामे करून मिळावे आणि आम्हाला त्याची भरपाई मिळावी ही सरकारला कळकळीची विनंती. नाशिक काल 2 वाजता अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळं आमच्या शेतीचं कांद्याचं, गहू, कांदे, द्राक्ष, मका सर्व पिकांचं अतोनात नुकसान झालं. आणि या नुकसानाचं म्हणजे काय करावं हा मोठा प्रश्न आमच्या पुढे गंभीर उभा राहिलेला आहे. मजुरांचं पेमेंट सुद्धा कसं करावं आणि त्यात हे सरकारचं गालथान कारभार, मार्केट बंद, सगळ्या गोष्टी कुठं नियोजन नाही, प्रशासनाचा दबाव नाही आणि सगळ्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झालेले आहे. तर सरकारने काहीतरी याबद्दल दखल घ्यावी अशी आमची कळकळीची विनंती. सिल्लोड तालुक्यातील वडाळी पन्हाळेश्वर शिवारात अचानक आलेल्या वादळी पावसात आणि कडाडणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. या घटनेत 2 बैलांचा मृत्यू झालाय तर आळ्यालाही आग लागली. नामदेव भागाजी जाधव आणि त्यांचा मुलगा कैलास जाधव आपल्या शेतात काम करत होते. त्यावेळी सुमारे 2:30 ते 3च्या सुमारास जोरदार वारा सुटला आणि वीज कोसळली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे तलाठी प्रतिभा इंगळे, विष्णू गवळी आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर S.S. चव्हाण घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा केला. गावकऱ्यांनी शेतकऱ्यांना धीर देत मदतीचा हात पुढे केला. अल्पभूधारक आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासाठी हा मोठा आर्थिक आघात आहे. प्रशासनानं तातडीनं नुकसान भरपाईची कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सहकार्य मिळण्याची प्रतीक्षा आहे. काय घटना घडली आणि काय नाव तुमचं? माझं नाव शेषराव सखाराम जाधव, वडाळी, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आज 2:30 ते 3च्या दरम्यान दो पाऊस आला आणि जोराचे वारे आणि विजाचा कडकडाट. तर तिथल्यामध्ये 2 बैलावर वीज पडली आणि माझा शेजारी होतो मी आणि राजू जाधव माझा भाऊ पळत आला माझ्याकडे की 2 बैल विजाने पडले आणि ते आम्ही गट नंबर 28 जोडी मोठी असल्यामुळे बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख रुपये आहे आणि मोठाले बैल आहे. किती वाजता घडली घटना? ते 2:30 ते 3 दरम्यान. काय म्हणजे कशामुळे झालंय नेमकं? हे विजामुळे झालं. विजाच्या कडकडाट बैल वाटलं. हां बोला. विजाने हे बैल जागीच मृत्युमुखी पडले आणि इतके भयानक होते की वेळूचा बांबू सुद्धा पेटला होता, आळं पेटलं होतं. बैलाची किंमत 1.5 ते 2 लाख, 2 लाख रुपयापर्यंत आहे. ही घटना तलाठी मॅडमला कळवली आणि त्यांनी ताबडतोब पंचनामा करण्याचा प्रयत्न केला. पंचनामाही केला. पैसे वैद्यकीय अधिकारी हे पण आले आणि त्यांनी सुद्धा पंचनामा केला. 1.5 ते 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान शेतकऱ्याचे जेवढे शक्यतो तेवढे नुकसान भरपाई द्यावी ही नम्र विनंती. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय. माण तालुक्यात वीज पडून शेतकरी लाला दाजी जाधव यांचा मृत्यू झालाय तर खटाव तालुक्यात फळबागा, पीक आणि जनावरांच्या चाऱ्याचं नुकसान झालंय.
गेल्या 5 दिवसांपासून सलग पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. 25 मेंढ्या वीज पडून ठार झाल्यात. रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झालाय. शेतकऱ्यांनी प्रशासनाला तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.